आता 6:08 झालेत. आम्ही बरोबर 6 वाजता निघालो. आम्ही अजून हायवेला नाही आलो आहे. जस्ट अभिच्या घरापासून थोडं पुढे आलो. इथे पेट्रोल पंप आहे. तेज असल्याने अभिला परत फिवलअप करायचं होतं म्हणून इथे थांबलो आहे. मी पण पुढे पुण्याला किंवा लोणावळ्याला करेन फिवलअप, कारण तोपर्यंत माझी गाडी पण रिझर्ववर लागेल. आणि आता इथून लोणावळा आम्हाला दाखवते 3 तास, म्हणजे आम्हाला 9 वाजतील लोणावळ्याला पोहोचेपर्यंत. आणि मग घरी तिथून लोणावळ्यापासून 2.5 तास तरी जातील, म्हणजे 12-1 वाजतील आम्हाला आज घरी जायला. बघू, घाई नाही करणार आहे कारण पाऊस दाखवत आहे लोणावळा आणि मुंबईमध्ये. रिस्क नाही घ्यायचे काही आम्हाला, आरामात जाऊ. आणि आमच्याकडे नवीन रायडर पण आहेत, सॅम आणि प्रसाद, त्यामुळे घाई नाही करायची आम्हाला. तर आम्ही चाकण MIDCचा राईड घेतलाय आणि संध्याकाळ व्हायला आली, काळ होईल थोड्या वेळाने, म्हणून ट्रान्झॅक्शन ब्रेकसाठी थांबलोय. 5-10 मिनिटासाठी थांबलोय. काय बघायला गेलो पण काय नव्हती. तर बघू पुढे लोणावळ्याला जाऊनच घेऊ डायरेक्ट. थोडं फ्लोमध्ये आलो ना म्हणून बोललो. तर आम्ही आता इथून निघतोय. 7:21 झालेत. आता इथून डिरेक्टली आम्ही लोणावळ्याला थांबू. लोणावळा पण ॲक्च्युली खंडाळ्याला थांबू. खंडाळ्याला मग थोडा मोठा ब्रेक घेऊ, कारण मग त्यानंतर एवढं स्ट्रेस नाही, कारण तिथून मग 100 किलोमीटर असणार. किंवा मग कदाचित जर लोणावळ्यापर्यंत पण आम्ही नॉनस्टॉप गेलो ना, तर मग आम्ही पूर्ण घाट डिसेंड करून ह्याला चौक फाट्याला थांबू. मग तिथून फक्त 60-70 किलोमीटर राहील. मग ते थोडंसं इझी होईल करायला. चला, ॲक्च्युली हे लोक इथे थांबले का होते, मला असं वाटलं की मी माझं वॉलेट ठेवलं नाही आहे डिक्कीमध्ये, तर ते चेक करायला मी थांबलो. मग सगळेच थांबले. सो आहे डिक्कीमध्ये वॉलेट चेक केलं. आता निघालो. तर थांबायचं नाही. जेवढा कमी टाईम वेस्ट करतील तेवढा कमी टाईम वेस्ट करायचा आहे, कारण घरी लवकर पोचायचं आहे. प्रॉब्लेम तोच आहे बस, बाकी काय नाही. थांबव, जाऊ नको, थांबव, कन्फर्म करू दे एकदा. लेफ्ट मारून थांब, इथे थांब थोडा वेळ. हाच लेफ्ट आहे बट कन्फर्म करू, उगाच हे नको व्हायला. घे पुढे घे प्रसाद. पाणी जमा झालं. इथे थांबव. हां, हे सरळ गेले ते लोक. चल, सरळ गेले. टाक लवकर टाक. हा आला का प्रसाद? आणि तू आलास का? प्रसादला मध्ये ठेव, आपल्या प्रसादच्या मागे राहा. 4-5 GB असंच होईल 10 मिनिटात. 256 GBचा आहे, त्यामुळे असं काय लोड नाही. ए लोड कर. नाही, अरे तेजस पुढे गेला. तसा रस्ता आहे का फोडून तिकडून? रस्ता आहे पण तो पूर्ण वेगळा रस्ता आहे, इथे कनेक्ट नाही होणार. थांब, मग त्याला फोन लावायला पाहिजे, लय फिरेल उगाचचा. आम्ही मगाच्या जागेवरून थोडंच पुढे आलो होतो आणि तेजस पुढे चालवत होता. मॅप आता अभिने लावला तर हा लेफ्ट दाखवत होता, पण तेजस पुढे असल्यामुळे तो निघून गेला. त्याला कॉल लावून बोलवलंय, तो येतोय परत. म्हणून थांबल्याने पाऊस पण वाढत चाललाय. पाऊस आला. आम्ही चाकण MIDCचा दुसरा एक रूट घेतलाय, तो आतून जातो आणि हा थोडा बाहेरून जातो. पण आता इथे बघतात तर इथे ढग झाले आणि इथे बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय. तर कदाचित आम्ही GoPro ना आतमध्ये काढून ठेवून देऊ, कारण माईक अडॅप्टर बोलतोय, मीडिया माउंट ना वॉटर प्रूफ नाही आहे आणि पाणी जाऊ शकतं, त्यामुळे रिस्क नाही घ्यायची आहे.
काय एरियामधून जातोय ते पण मला समजत नाही. तर आम्ही आता चाकण MIDC मधून आलो. चाकण गावातून प्रॉपर आलो आणि आता या रूटला लागलो आहे. चाकण तळेगाव रोड आहे हा. फक्त आता गणपतीकडे एकच प्रार्थना की बाबा पाऊस नको लागू दे घरी जाईपर्यंत, प्लीज रिक्वेस्ट आहे. पाऊस लागला ना मग खूप वैताग गेला आणि प्रॉब्लेम एकच होईल की पाऊस आला की रस्त्यावरती लाईट नाही पडत, ती रिफ्लेक्ट होते. सो मग रस्ता दिसत नाही, मग खूप स्लो व्हायला लागतं आणि वायझर पण बंद ठेवायला लागतो पाणी आतमध्ये येतं म्हणून. आणि मग वायझरवरती पण पाणी जमवतो तर वायझर म्हणून क्लिअरली दिसत पण नाही. आत्ताच थोडं काय ड्रेसेस झालं तर माझं हेल्मेट फॉग व्हायला लागलं आहे. मी एक तर अँटी फॉग फिल्म पण नाही लावली आहे हेल्मेटला, म्हणजे होती ती काढली, त्याला स्क्रॅच होते म्हणून. झोप नाही पूर्ण झाली आहे रे. कशी आपण राईडला आलो त्याच्या आदल्या दिवशी 12ला झोपलो, 3ला उठलो आहे, 3-3:30ला. झोप नाही झाली आहे पाहिजे तशी पूर्ण. झालं काय नाही आता हे आतलं जाईपर्यंत वैताग आहे. लेफ्ट मारायचं आहे. हा हायवे जाईपर्यंत होता वैताग आहे फक्त. आपला हायवे बोलतोय, हे आतले रस्ते जाईपर्यंत वैताग आहे. एकदा हायवेला कनेक्ट झालो ना मग टेन्शन नाही, मग तर सबकॉन्शियस माइंडने चालवायला होणार गाडी. मग तेव्हा तळेगावचा फाटा आहे, मागे तळेगाव होतं. लेफ्टला हा जो हायवे आहे तो हा मुंबई पुणे ओल्ड हायवे आहे. लेफ्टला पुणे आहे, सरळ गेलं की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जॉईंट होतो. आणि राईटला आपली मुंबई. थोडा रिस्क आहे, इकडचे लोक ना लय विचित्र गाड्या चालवतात. सगळे आले ना, सगळे आलेत ना. वडगाव खाणे मुंबई 127 किलोमीटर आणि आत्ता 8:23 झालं आहे. इथून लोणावळ्याला पोहोचायला अजून अर्धा-पाऊण तास तर आरामात जाईल, आरामात. अजून हे ट्रॅफिक असंच कंटिन्यू राहणार जोपर्यंत पुढे एक तळेगावसाठीचा एक राईट येतो तो पास नाही होत तोपर्यंत असंच राहणार ट्रॅफिक कंटिन्यू चालू. अजून हे तळेगाव आहे, 30 किलोमीटर असेल अजून. काय माहिती आता इथे काय थांबवतोय हा, बघू पण काय सीन आहे. तर आम्ही तळेगावमधून बाहेर निघालो. आपला मुंबई पुणे ओल्ड हायवेला जॉईन झालो आहे. इथे सगळ्यांना पाणी प्यायचं होतं म्हणून थांबलेलो आणि दुसरी पाण्याची बॉटल पण घेतली. चलो हे लोणावळ्यापर्यंतच जाणार आहे बस. सध्या सर्वात पहिला टोल म्हणजे वर्सोली टोल लोणावळ्याच्या जस्ट अगोदर येतो हा टोल. आणि मागच्या साईडला मळवली आहे, तिकडे विलाज म्हणजे मळवलीलाच मोस्टली विलाज मळवलीलाच आहेत. आणि एकविरा देवीचं मंदिर पण तिथूनच आहे, ते मागे गेलं. आता इथून लोणावळा एक 10-15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे, जास्त नाही. इथे नको, पुढे जाऊया. पुढे थांबूया ना. तर अशा प्रकारे आम्ही लोणावळ्यामध्ये आलो आहोत. आता गाडी फ्युल एम्प्टी दाखवते, पण अजून एक 10-15 किलोमीटर इझिली जाईल. तर मी विचार करतो आहे की रिस्क नाही घेत, मी लोणावळ्याच्या पेट्रोल पंपमध्ये फ्युलअप करून येतो. हा आता पेट्रोल पंपमध्ये फोटो चालू आहे का बघितलं पाहिजे. आता परत टोचनवाला करायला लागेल. आहे रे तू पब्लिक येतो, पब्लिक सुट्टी काढून येतो. हे राईट नाही आहे, सरळ राहायचं. लेफ्टला टायगर पॉईंट वगैरे सगळं हे आहे.
अरे आपली पोरं कुठे गेली? अरे पुढे माझ्या अभिराज आला, मागे कसं काय दिसत आहे? प्रसाद आणि हा कुठे आहे? प्रसाद आणि हा पुढे आहे ना. बघू ना पुढे. आत्ताच्या आत्ता इथे सगळ्यांनी मान्य करा. तर आम्ही इथे हलकासा पाऊस पडत होता नाही. म्हणून मी थांबलेलो गोप्रो काढायला आणि आम्ही थांबलो आणि तेवढ्यात जोरात पाऊस आला. बट आता बारीक झालं तर आम्ही चाललो पुढे हॉटेलमध्ये खायला. चला चला. तर आम्ही इथे मगाशी थांबलेलो तिथून 5 मिनिटं पण नाही, 5 मिनिटं डिस्टन्सवरती आम्ही आलो. हा गेलेलो चिकन कोलीवाडा मागवलेला, चिकन हंडी आणि बटर नान सांगितलं आणि मस्त थंड वातावरण गरम गरम जेवण खायला मजा आली. आमचं जेवण झालंय आणि 11ला फक्त 5 मिनिटं कमी आहेत. त्या तिघांनी तोंड झाकले म्हणून दिसणार नाही, पण इथे बघू शकतात की किती आळस भरलाय. सगळ्यांना वैताग आलाय. इथे जर आता आपण पडलो ना तर सगळ्यांना झोपेल एवढी झोप आली. बट अजून 100-120 किलोमीटर करायचं. तर आम्ही आता आहोत खालापूरला. आम्ही घाट उतरला. मी कॅमेरा नव्हता लावला तेव्हा, ॲक्च्युली लावला पाहिजे होता, पण मला वाटलं पाऊस असेल म्हणून मी नाही लावला. आता इथून अजून एक 2 तासावरती कांजूरमार्ग आहे. आम्हाला पहिलं कांजूरमार्गला जायचं आहे. तेजसची बाईक ड्रॉप करायची आहे त्याच्या दादाकडे आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. तर मला वाटतं अजून एक 3 तास जातील ओव्हरऑल जर्नीसाठी. आणि आता 11:30 झाले. आता 11:30 म्हणजे 3 वाजतील. पास होत होतो तर आम्हाला एक कार दिसली आहे. एक्झॅक्ट कुठली कार आहे नाही सांगता येणार, कारण ती पूर्ण टेस्टिंगवाली कार आहे ही. असं टेस्टिंगवाल्या कारला करतात कारण बॉर्डर्स वगैरे ना या रॅपमध्ये इझिली दिसत नाही. काय आयडिया नाही कुठली कार आहे, बट दिसली. इथे एक दिसली, एक पुढे पण होती. हा मला पण महिंद्राची वाटते. इथं रस्त्यात आता मला काहीच दिसत नाही कारण रस्ता पूर्ण ओला आहे. लाईट पडतच नाही, लाईट रिफ्लेक्ट होते. तर मी हेडलाईट आता चालू ठेवली आहे, तुम्हाला तर नाही दिसणार. मी हेडलाईट बंद जरी केली ना तरी मला काहीच म्हणजे सेमच दिसतं आहे. सगळ्या समोरून एक तर अप्पर मारत येत आहेत आणि त्यामध्ये माझ्या वायझरवरती डस्ट आहे पूर्ण, त्यामुळे ते अजून वायझरवरती हे होतं आहे. मी फक्त ही लेफ्ट साईडला व्हाईट लाईन आहे ना ती फॉलो करतो आहे. जर राईट साईडच्या लेनमध्ये गेलो तर मधली जी लाईन आहे ती फॉलो करतो आहे. हे रात्रीच्या रायडिंगमध्ये जर रस्ता दिसत नसेल क्लिअरली तर मग हे 2 लाईन पकडूनच चालायचं. आम्ही आता JNPT रोडला आहोत. इथून सरळ कलंबोई सर्कल लागतो. इथे सरळ गेले की JNPT. या साईडला मागच्या साईडला आहे पुणे लोणावळा. आता 12:30 झालेत रात्रीचे आणि आम्ही इथे जस्ट आलो आणि पाऊस सुरू झाला. आम्ही इथे थांबलो. त्याला आम्हाला भिजायचं नाही. थोडंसं 40 किलोमीटरचा रस्ता राहिला आणि एंडसाठी पण आम्हाला भिजायचं नाही. पूर्ण हत्ती गेला शेपूट आल्यासारखं होईल. सो फायनली आम्ही पोचलो आहे. आता आम्ही आहोत लालबागला. ती माझी आत जाईल घरी. मी आणि सॅम पुढे जाऊ. सॅम पण पुढून लेफ्ट घेईल आणि मग आता वाजले 2:10 झाले. 10-15 मिनिटं मी पण घरी पोचतो. सो फायनली भंडारदरा आणि आयफाटा राईड इज कम्प्लिटेड. लास्ट 5 मिनिटं मग सगळे आपल्या घरी असतील. सगळ्यांना खूप झोप आली आहे, मला पण झोप आली आहे. खूप वैताग आला. नक्कीच पावसाने साथ दिली, त्या जोरात पाऊस पडला ना. चलो भाई, फायनल गुड बाय. तुम्ही लोक विचार करत असाल की प्रसाद आणि तेजस कुठं आहे, आणि ते दोघांना उद्या सकाळी ऑफिसला जायचं त्यामुळे ते लोक गेले घरी आणि थोडं आरामात येत होतं आणि सामान पण थोडं एक्सचेंज करायचं होतं म्हणून आम्ही थांबलो. आले सगळ्यांनी